चला पहिली चिठ्ठी बाय सर्वांना दाखवायची आहे. न्यामा बॉयज आपल्याला बाय भेटले. खुश होऊ नका, मॅच खेळायचीच आहे. चला लेट्स प्ले. तोपर्यंत आपण ह्या पुढे आवाज ऐकणार आहेत ते आपले सुंदर कॉमेंटेटर विपुल पाटील. कम बॅक आलियासह क्रीडारसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय नेमा बॉयज प्रेसिडेंट मोरेगाव नगिनदास प्रीमियर लीग. ह्याआधी आपण सूर्यकांत पाटील यांचा आवाज ऐकत होतो. मॅचच्या दिशेने होते. पहिल्याच षटकामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडताना दिसल्या. अपील केली जाते, लगातारचे 2 चौकार येत आहेत, 9 वरती प्रहार केला जातोय. मॅचच्या दिशेने 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा मात्र एका चौकाराने धावफलक 7 वरती जाऊन पोहोचले. आमच्या साईड कॅमेरामॅनच्या टेबलवरती जे कोणी झोपल्यात आपणास विनंती करते की इथून आयोजन कमिटीकडून सूचना देण्यात आली होती, तितक्या आधीच कानापर्यंत आवाज गेलाय. मॅच बघून थकलेत का मॅच खेळून थकले नंतरची गोष्ट आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण नजारा. पण पाहू शकता जितक्या वेगाने अंकित गवसच्या बॅटमधून चेंडू आला होता तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षण चांगलं केलं जाते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकावर धावा आपण 9 पाहतोय. बॅकफुटवर येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होत आहे. मागे चेंडू जातोय सरळ हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा 9 आपण पाहतोय. स्टेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ बाहेर जात होता पण झेल टिपणाच्या नादामध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. बघा मैदानावर उपस्थित प्रेक्षक वर्ग, या खेळाडू कोणी जेवायचं बाकी असेल, आयोजन कमिटीचा कोण मेंबर अजून जेवलं नसेल तर स्टेजच्या डाव्या बाजूला जेवणाची व्यवस्था केली आहे. तर आपणा सर्वांस विनंती आहे, कोणी जेवलं नसेल तर जेवणाचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 10 धावा.
बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 10 धावा. इथून दोन्ही संघांसाठी एक महत्त्वाची मॅच आहे. एका बाजूला गजवकर आहे, चांगलं फलंदाजी करत असताना एक धावफलकरचं टार्गेट आपण पाहायला गेलो तर 40 धाव्यांचं आव्हान सेट केले गेले. पण दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत असणारा गेम चेंजर आहेत. तर इथून पाहावं लागेल कशा प्रकारे या गेमला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न चेंज करण्यात येईल तेही पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 10 येणं गरजेचं असणार आहे. म्हणजे इथून एखादा मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं असणार आहे. 11 धावा झाल्या धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले बल्लूच्या. बॅकफुटर येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये जातोय. चेंडू जर का सर हातामध्ये गेला तर सिंगल कंप्लीट करणं थोडंसं अवघड आहे. त्या कारणास्तव प्रयत्न नाही केला गेला. मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा निर्धाव चेंडूची सांगता. बॅकफुटर पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, 1-2 क्षेत्ररक्षण प्रयत्न करण्याच्या नादामध्ये चेंडू गॅपमध्ये जातोय. सीमारेषा पार, चौकार. आजच्या दिवसातील जे खेळाडू असतील त्यांना आपणास विनंती केली जाते की प्लीज मान्यवरांना आणि आयोजन कमिटीच्या मेंबर्सना येण्यासाठी जागा ठेवायचं आहे. जे खेळाडू असतील आज दिवसभरात खेळ आहेत त्यांना आपणास विनंती केली जाते त्यांनी प्लीज स्टेजच्या खाली बसायचं आहे. फक्त नाव देणारे 2 खेळाडू वरती असतील चालू सामन्यातील. बाकी सर्व खेळाडूंना विनंती केली जाते की व्यासपीठावर येण्यासाठी मान्यवरांना आणि प्रेक्षकांना आयोजन कमिटी मेंबर्सना व्यासपीठावर येण्यासाठी जागा ठेवा आणि त्यांच्यासाठी बसण्यासाठी सुद्धा जागा ठेवायची आहे. दिवसभरात खेळत असे खेळाडू प्लेयर्स आहेत प्लीज जर का तुमची मॅच चालू असेल तर तुम्ही इथे नाही बसायचं आहे. जे प्लेयर्स आहेत त्यांना विनंती केली जाते आयोजन कमिटीकडून की आपण व्यासपीठ खाली करायचं आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा आपण पाहतोय 16 धावा. स्टेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये. तर इथून हातामध्ये आल्यानंतर फेकी करताना पण थोडासा उशीर झालाय. पण शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू हातामध्ये होता ते जमेची बाब आणि निर्धाव चेंडूची सांगता. 16 धावा. पुन्हा एकदा प्रेमच्याच हातामध्ये चेंडू गेलाय पण आता नाही चुकी केले. टिपलाय प्रेमने चांगला झेल. संपला इकडे फलंदाचा खेळ. विकेट गॉन. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 16. गोलंदाजी मारवरती निखिल आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू बराच आतमध्ये आला. यष्टीरक्षक वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत होते पण सिंगल कंप्लीट होताना दिसते मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा झाल्या धावफलकरती. का इथून जय आणि अनिकेत गवस आहेत एका बाजूला. दोघांमध्ये क्षमता आहे की 40चा पटला करण्यासाठी. कशा प्रकारे खेळ 17 धावा धावफलकर झाला. थोडंसं कचरा आहे कारण की दुसऱ्या षटकामध्ये मोठा फटका मात्र 1 आला आणि त्याच्यानंतर डॉट जय डगआउटमधून सेट होऊन आल्या. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. एक गणागती प्रहार. चेंडूला पाठवलं ऑन साईडला गॅपमध्ये. सीमारेषा पार, चौकार. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा 21-21. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. बघा चौकारानंतर जयला सुद्धा माहिती आहे सिंगल येणं सुद्धा तितकंच मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे आणि ते सिंगल सुद्धा मागे यष्टीरक्षकाच्या दिशेने आले. एकने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकताना धावफलकर धावा आपण पाहतोय. 22-22 22 धावा.
3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण 22 पाहतोय. येणाऱ्या 3 मध्ये एखादा जर का मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅचमध्ये पूर्णपणे येण्याची संधी आहे. गेम चेंजरला गेम चेंज करण्यासाठी एखादा मोठा फटका येणाऱ्या 3 चेंडूमध्ये खेळणं गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण गजवक्र पाहतोय, त्यांचेसुद्धा प्रयत्न असतील की इझिली चौका पास होऊन नाही देणार आहेत, कारण की या मॅचमध्ये येण्यासाठी गेम चेंजरला एखादा मोठा फटका या येणाऱ्या पहिल्या 3 चेंडूमध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ज्या फटक्याची गरज होती तो फटकार आलाय. अनिकेत गवसच्या बॅटमधून येतोय अजून एक दणदणीत चौकार. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. मग काय 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा 26. आता इथून जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना पहिला या शेवटच्या 2 चेंडूवरती किती धावा येतील, सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. 6-12चं इक्वेशन राहील, या 6-10, या 6-8, एका चौकाराने एक सिंगल, सर्व काही पाहण्यासारखी गोष्ट असेल की या शेवटच्या षटकामध्ये किती धावा असतील. की इथून 8-14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सरळच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चेंडू हाताला लागून हवेमध्ये गेलो. तर सौरभचं बॅकअप खूप चांगलं होतं आणि वेळेवर त्या दिशेने आले, त्या जागेवर येऊन उभे राहिले आणि त्या चेंडूला फील्ड केलं गेलं. आता 7 चेंडू आणि 13 मेहराचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 7-13चं समीकरण. हा शेवटचा चेंडू आहे या षटकातील. या शेवटच्या चेंडूवरती सिंगलने संतुष्ट का मोठा प्रहार का निर्धाव चेंडू का वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा चेंडू हातावून झाल्यावरती पाहावं लागेल. 7-13चं इक्वेशन. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चालाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला, मात्र सिंगलने संतुष्ट व्हावं लागलं. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावांचा आपण जर का विचार केला, शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 12. 6-12च्या आधी ऐकूया एक डीजेच्या मार्गत, डीजेची एक हलकीशी धून. सहा चेंडू 12 धाव्यांची गरज असताना गोलंदाजी मारवरती प्रेम. असा खेळाडू ज्याने आजच्या दिवसामध्ये जेव्हा जेव्हा चान्स संधी मिळाली तेव्हा तेव्हा आपल्या खेळाने प्रभावित केले. पण समोर दोनही फलंदाज इनफॉर्म फलंदाज आहेत. नेमा बॉईजकडून खेळत असताना दोघांनी दाखवलेला खेळ उल्लेखनीय कामगिरी आहे. आता या दोघांसमोर प्रेमला 2 हात करायचे आहेत. 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा चेंडूला लेफ्ट केलं जाते. पंच इंटरेस्टेड नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता. आलेल्या वाईडनी आलेल्या डॉटने डगआउटमध्ये जल्लोष आहे. एका बाजूला डगआउट, दोन्ही डगआउटमध्ये आता जल्लोष असणार आहे. एका बाजूला येल्लो आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रेडियम कलरची जर्सी घालून मैदानाच्या आतमध्ये गजवक्र आहेत. सूर्य जितका वेगाने फटका मारला होता तितक्याच वेगाने त्या चेंडूवरती रिॲक्ट करून चेंडूला आत ढकलण्यात आला. परफेक्ट टायमिंगवरती डाईव्ह लगाने दोन्ही हाताने चेंडूला आतमध्ये ढकललं आणि एकरी धावेने संतुष्ट व्हावं लागेल. धावपळकार धावा आपण जर का विचार केला, 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले 30. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 8-10 धाव्यांची गरज. अनिकेत गवस आहेत एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जय आहेत, पण त्या दोघांना 2 हात करण्यासाठी गोलंदाजी मारवरती प्रेम आहे, ज्यांनी आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ, शांत संयमी खेळी कशाप्रकारे केली जाते याचं उत्तम उदाहरण प्रेमने सुद्धा दिले. आता त्याच उदाहरणाला चांगल्या प्रकारे उतरवण्यासाठी सरळ 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 आशिष राहतील थोडेसे दूर, सरळ चेंडू जातोय सीमारेषा पार. अनिकेत गवसच्या बॅटमधून चौकार.
तीन चेंडू 6 धावेंची गरज. चला थोडीशी घाई करा. ऑफिशियल अंपायर अच्छा चेक केलं साहेब. चला रिव्ह्यू घेतला गेलाय, चेक केला जाईल. 3 चेंडू 6 धाव्यांची गरज, चौकार आहे. बघा आजच्या दिवसभरात खेळत असताना एक गोष्टीची नोंद घ्या. जर का तुम्हाला रिव्ह्यूला रेफर करायचं असेल तर प्लीज तुम्ही लवकर तो डिसिजन घ्या. डगआउटमधून या दुसरीकडून बाहेरून कोणी सांगत असेल तर रिव्ह्यू घेऊ नका. येस एकच रिव्ह्यू होता. तीन चेंडू 6 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 3-6. आता रिव्ह्यू कशासाठी घेतला होता? वेळ घालवण्यासाठी रिव्ह्यू घेतला होता का मोमेंटम तोडण्यासाठी घेतला होता? येणारे 3 चेंडू येणारी काळ वेळ नक्की दर्शवेल. या चेंडू सौरभपेक्षा सुद्धा दूर राहतोय. टॅपच्या सहाऱ्याने सुद्धा या चेंडूला पाठवलं. दोघांच्या मधून सीमारेषा पार, चौकार. त्याला थोडी टीम मीटिंग कमी करायची आहे, वेळेचं बंधन आहे. आता डगआउटमधून काय मेसेज दिला आहे? आता डगआउटमधून जो मेसेज दिला आहे तो मेसेज करून अनिकेत बॅटिंग करेल. या स्वतःच्या मनामध्ये जी आक्रमक खेळी करण्याचा अंदाज होता त्याच खेळी नाही करेल. कारण की डगआउटमधून कदाचित काय मेसेज आला त्याचा विचार करत असताना मैदानाच्या आतमध्ये खेळ तशा प्रकारे करण्यासाठी तशा प्रकारे गोलंदाजी सुद्धा हाताळली पाहिजे. क्रीजवरती स्वतः उपाय, स्वतःला सुद्धा माहिती आहे की कशा प्रकारे खेळ करायचा आहे. आता तशा प्रकारे खेळ येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 2 धावेची गरज असताना क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवलं जाईल, म्हणजे आता अटॅकिंग फील्ड लावत असताना गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते. गोलंदाजीची मारवरती प्रेम आहे, थोडंसं दबावामध्ये प्रेशरमध्ये दिसते की अनिकेत गवसमध्ये ते क्षमता दाखवून दिले. मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे मोठे फटके खेळायचे आहेत. आता 2-2चं समीकरण असताना आशिष, सौरभ, बल्लू सुद्धा त्यांना सुद्धा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल. 2-2चं चित्र. अटॅकिंग फील्ड आपण पाहतोय 4-4 क्षेत्ररक्षक अगदी घेरूर उभे आहेत. पण आता ऑन साईडला मात्र चौक्यावरती एक खेळाडू आहे. ऑन साईडला एक खेळाडू आहे, ऑफ साईडला 2 खेळाडू आहेत. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे त्या प्रकारे त्या बॉलचा टप्पा असेल का? जर का हात खोलण्याची संधी मिळाली तर दोन्ही साईडला मोठे गॅप आहेत, पण ती हात खोलण्याची संधी दिली जाईल का हे सुद्धा पाहावं लागेल. आता गतीमध्ये किती कशा प्रकारे परिवर्तन केलं जाईल, या गतीने चेंडू हाताळला जाईल, या त्या चेंडूची दिशा कशा प्रकारे बदलली जाईल. अटॅकिंग फील्ड मैदानाच्या आतमध्ये डिफेन्सिव्ह पद्धतीमध्ये खेळून काढले. सावकाश सावकाश, एकमेकांना इजा नाही झाली पाहिजे. आता या चेंडूवरती 1 धाव घेणं आणि जयला स्ट्राईकवरती पाठवणं कितपत हा निर्णय योग्य होता? कारण की अटॅकिंग फील्ड सजव असताना असं नाही की या चेंडूमध्ये गती परिवर्तन केलं होतं. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, पण ते टायमिंग सुद्धा होतं की ते ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न नाही केला गेला. डिफेन्सिव्ह पद्धतीने क्रीजवरती खेळून काढलं. 1-1चं समीकरण पूर्णपणे अटॅकिंग फील्ड लावली असेल. त्यामध्ये आता दोन्ही फलंदाज एकमेकांशी चर्चा करतायत. संपूर्ण टीम सुद्धा एकत्र येऊन मीटिंग चालू आहे. 1-1चं चित्र मैदानाच्या आतमध्ये. चला थोडीशी घाई करा, गजवा करा, थोडीशी घाई करायची आहे. तून वेळेचं बंधन आहे. गेम चेंजर दोन्ही फलंदाज या गेमला चेंज करत असताना मॅच कशा प्रकारे 40चा पाठला करत असताना 1 चेंडू 1 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये.
आता बल्लू सुद्धा बाउंड्री लाईनवरती स्वतः येऊन उभा आहे. आतापर्यंत यष्टीरक्षकाची भूमिका निभवत असताना त्यांनी सुद्धा यष्टांच्या मागून खूप चांगल्या प्रकारे खेळ दाखवला होता. आता स्वतः बाउंड्री लाईनच्या दिशेने आलाय. कॉन्फिडन्स त्याचा सुद्धा अप आहे. चला थोडीशी घाई करा आशिष, इतका वेळ नाही चालणार, थोडीशी घाई करा. 1-1चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आता क्षेत्ररक्षण अशा प्रकारे सजवलंय, गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल हे सुद्धा पाहावं लागेल. 3-3 खेळाडू आपण ऑफ साईडला पाहतोय. एक त्या पॉइंट रिझम, स्लीप पॉइंट, या सर्व काही गोष्टी, स्लीपचा खेळाडू सुद्धा थोडासा लांब ठेवला गेलाय. तर पाहावं लागेल ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण आहे. ऑन साईडला आशिष थोडेसे पुढे आहेत बाउंड्री लाईन सोडून. ऑफला बल्लू आहेत. स्ट्राईक हँडवरती जय, प्रेम समोर. इतकं जर का टायमिंग दिलं तर कशा प्रकारे तो ऑन साईडला फटका नाही खेळणार. टायमिंग मिळालं होतं, ऑन साईडला चेंडूला पाठवलं आणि मॅचला या फिनिश केलं गेलं. विजेता संघ गेम चेंजरचे खूप खूप अभिनंदन. चला टॉसला यायचंय. गेम चेंजर आणि मोर्या बॉईज कर्णधार